तयार झालेत आपले अतिशय पौष्टिक म्युस्लीचे लाडू. वजन वाढवण्यासाठी नक्की बनवावं, खा, मुलांनाही घाला. अतिशय चविष्ट होतात, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते पौष्टिक लाडू. पौष्टिक लाडू हे बघा, हे म्युस्लीचं पॉकेट आहे, 1 किलोचं पॅकेट मिळतं. तर ते माझं थोडंसं संपलेलं आहे आणि पाऊण किलो उरलेलं आहे. तर माझा मुलगा याचे लाडू बनव म्हणाला, म्हणून मी पौष्टिक लाडू बनवत आहे. तर या पद्धतीचं पॅकेट मिळतं, ते तुम्ही आणू शकता. याच्यामध्ये सगळ्या नट्स आणि हे चॉकलेटचे चिप्स असतात. सगळे पौष्टिक पदार्थ घातलेले असतात, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये काळा मनुका आहे, खरबुजाच्या बिया आहेत, सगळं व्यवस्थित असतं. तर आता आपण हे सगळं मिक्सरला दळून घेऊया. आता लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी गूळ चिरून घेणार आहे. तुम्ही खिसून घेतला तरी चालेल, फोडला तरी चालेल. मी सुरीनं कापून घेते, म्हणजे व्यवस्थित आपला गूळ बारीक होतो. तर हे बघा, या पद्धतीने मी कापून घेते. इकडे मी 200 ग्राम गूळ चिरून घेतलेला आहे, कारण म्युस्ली गोड असते, त्यामुळे जास्त गूळ घालायची गरज नाही. तर आता ती म्युस्ली आहे ना, आपण मिक्सरवरची याची पावडर करून घेणार आहोत. इकडे पहा, म्युस्लीची या पद्धतीची मी पावडर करून घेतलेली आहे. बारीक नाही किंवा जाडही नाही, लाडूची असते तशीच पावडर करून घेतलेली आहे. थोडीशी दरदरी आहे. तर आता आपण लाडूची सुरुवात करूया. इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण छोटे 2 चमचे तूप घालूया. आता गूळ घालूया. गूळ आपण वितळवून घेणार आहोत. गूळ आपण वितळवून घेऊया. आता गुळामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया. त्यामुळे गुळाचा आपला पाक तयार होईल. तर आपण पाक तयार करून घेणार आहोत. हलवून छान पाक तयार करून घेऊया. आपल्याला या पद्धतीनेच पाक तयार करायचा आहे बघा, जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे. तर आता आपला पाक तयार झालेला आहे. आता तयार झालेला पाक आपण हे बघा, या म्युस्लीच्या मिश्रणावरती घालूया आणि हलवून घेऊया. लगेच याचे लाडू वळायला घेऊया. हे मिक्स करून घेऊया. गूळ आणि म्युस्ली याच्यामध्ये बाकीचं काही घालायची गरज नाही, कारण याच्यामध्ये कलिंगडाच्या बिया आहेत, काजू बदाम सगळं आहे, मगज बिया आहे, सगळं आहे. त्यामुळे बाकीचं काहीच घालू नका. गोडही असतं, चॉकलेट असतं. फक्त आपल्याला हे दळायचं आणि थोडासा गूळ घालून लाडू वळण्यासाठी आपण गूळ घातलेला आहे. तर आपण आता लाडू वळूया. एकदम पौष्टिक आहेत, वजन वाढवण्यासाठी उपयुक्त लाडू आहेत. नक्की बनवा. लहान मुलांना तुमच्या खायला द्या, किंवा तुमची अगदी वाढत्या वयाची मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे नक्की बनवा. अतिशय पौष्टिक लाडू आहेत. लाडू छान दिसण्यासाठी मी वरून मगज बी घालत आहे, त्यामुळे लाडू दिसायला छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो आणि पौष्टिकही होतो. तर आता आपण लाडू वळूया. आता आपण तुम्हाला जेवढे हवे तेवढ्या आकारात तुम्ही लाडू वळवू शकता. मी छोटे नाही, मोठे नाही, मध्यम आकाराचे लाडू वळवणार आहे. तर हे बघा, असे लाडू वळवून घ्यायचे. अतिशय पौष्टिक आहेत. तुम्ही दुधासोबत खाऊ शकता. दुधासोबत एक लाडू खाल्ला ना की तुमचं 1 महिन्यात मुलांचं वजन वाढणार. तर तुमच्या मुलांसाठी हे नक्की ही रेसिपी बनवा आणि त्यांना खायला द्या. हे बघा, तयार झालेत अतिशय पौष्टिक लाडू.